तर नमस्कार मित्रांनो. तर आजचा टॉपिक आहे की अर्धबंदिस्त शेळीपालन. म्हणजे अर्धा याच्यामध्ये आपण मुक्त संचारमध्ये चारत असतो आणि अर्ध जे आहे ते आपण आपल्या फार्ममध्ये त्यांना फीड करत असतो. तर तुम्ही बघू शकता आता जे आहे ते आपल्या शेळ्या आपण बाहेर सोडत आहोत 1 ते 1.5 तासासाठी, जेणेकरून ते काही क्षणासाठी जे आहे त्यांचा चालसुद्धा होईल आणि त्यांचं पोटसुद्धा भरेल आणि आपला तेवढा चाराची जी आहे ते बचतसुद्धा होईल. तर चला आता आपण यांना सोडूया. तर बघू शकता की आपल्या शेळ्या ज्या आहेत त्या बाहेर निघत आहेत. तर बघा संपूर्ण शेळ्या ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या आहे आणि इथेच आपल्या जे आहे ते हा शेड आहे आपला. ह्या शेडच्या जस्ट समोरच तुम्ही बघू शकता की खूप सारा हिरवा चारा आहे. तर इथे सुद्धा आपल्या शेळ्या ज्या आहे ते 1 तास जरी फिरल्या तरी 1 तासामध्ये जे आहे ते पूर्णपणे त्यांचा चारा जे आहे तो होऊ शकतो. तर बघा तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने जे आहेत आपल्या शेळ्या आता चराटीवर लागलेल्या आहे. आपल्याला कुठंही न्यायची गरज नाही. इथं नद लागून आहे आपल्याला. हे संपूर्ण जे बघत आहे हे नद आहे आमच्या गावची. तर आपल्याला कुठेही न्यायची गरज नाही दूरवरती किंवा काही. इथंच भरपूर हिरवा चारा आहे बघू शकता. आता किती हे बघा तुमच्या समोर बघा किती याचा पाऊस येऊन राहिला, त्यामुळे चाऱ्याची कमतरता होणार नाही आपल्याला. हे बघा बघू शकता. बघा खाली पाणी आहे जे आपण उन्हाळ्यामध्ये गड्डे मारले आहे तिथे पाणी साचलेलं आहे पावसाचं. हे बघा हे पूर्ण नद आहे. नदीमध्ये सुद्धा ते जे हिरवं दिसून राहिलं तिथे सुद्धा आपल्या उन्हाळ्यामध्ये शेळ्या चरू शकतात. तर आपण जे ते तुम्हाला दाखवण्याचं मोठं कारण म्हणजे काय तर चाऱ्याची थोडीशी बचत आणि यांचं जे आहे ते थोडासा व्यायाम म्हणा. हे बघू शकता हे जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की जे म्हातारी शेळी आहे ती फार्ममध्ये सेट होत नाही, चारा खात नाही. पण हीच ती म्हातारी शेळी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने जे आहे ते चारा खाऊन राहिली आहे. कारण काय तर तिला जे आहे तिला बाहेर फिरण्याचं म्हणजे सराव आहे. ती रोज सकाळी जायची चारा खायची आणि सायंकाळी यायची. त्यामुळे कसं आहे तिला बाहेर चराटीची सवय आहे. तिला आपण जो आणून टाकला चारा आहे तो चारा आवडत नाही. ते बघा तिथं 2 घास तिनं खाल्ले, आता ते तिकडे गेली, अशी सवय आहे तिला. त्यामुळे तिला ते बंदिस्तामध्ये सेट होत नाहीये. म्हणून तिच्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणू शकता की आपण बाहेर सोडतो बा. तर बघू शकता कशा पद्धतीने. बाकी तुम्ही बघा कशा पद्धतीने जे आहे त्या चारा खात आहे. नवनवीन वेल जे आहे ते उगवून आलेले आहे, नवनवीन प्रकारचा चारा उगवून आलेला आहे. तर नवनवीन प्रकारचा चारा खाल्ल्याने काय होते विटॅमिन्स मिनरल्स याची सुद्धा कमतरता पूर्ण होते. आपण लावले आहे मिनरल बॉक्स, पण नॅचरल ते नॅचरल असते, केमिकल ते केमिकल असते. केमिकलचं रिझल्ट हे लॉंग लास्टिंग नसते, तात्पुरतं केमिकलचं रिझल्ट असते. पण जे नॅचरल आहे ऑर्गॅनिक आहे ते यांना जे आहे ते ह्या झाडपाल्यातूनच मिळू शकते. तर माझं सुद्धा रिकमेंड आहे जर तुमच्याच्यानं शक्य होत असेल तर कृपया 1 तास 2 तास तुम्ही आपल्या शेळ्या सोडा. असं नाही म्हणत की त्यांचं पोटच भरलं पाहिजे, पोट भरण्यासाठी नाही, पण ते 4 रंगाचा पाला खातात किंवा त्यांची चाल होते 1 तास, त्या चालीमुळे त्यांचा व्यायाम होतो व त्यांची जी रखरखावट आहे ते वेगळी असते. म्हणजे शायनिंग येत असते. आपण शायनिंगसाठी कॅल्शियम देतो, लिव्हर टॉनिक देतो, बट माझं म्हणणं आहे की तुम्ही द्या त्याच्याबद्दल नाही, पण 1 तास जर सोडले तर तुम्ही स्वतः बघू शकता की बंदिस्त फार्मवरली शेळी आणि जी 1 तास चरून बंदिस्त होत असते नंतर ते शेळी त्याच्यामध्ये खूप फरक असते. ते बंदिस्तपेक्षा जे मोकळी चरते ते शेळी ॲक्टिव्ह असते, रोग तिला कमी येत असते व तिची स्ट्रक्चरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बनत असते. म्हणून माझं तुम्हाला मत आहे की तुम्ही 1 ते 1.5 तास सोडा, नंतर तुम्ही त्या शेळीला आतमध्ये ठेवा, नंतर तुम्ही आपले काम करा. नंतर तुम्ही जे काय आपल्याजवळ बंदिस्तासाठी चारा आहे तो त्याच्या पोट भरण्यासाठी जे आहे तुम्ही तो टाकू शकता. तर एवढंच होतं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.